नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर आजचा माझा व्हिडिओ आहे मुलगी। तर मुलगी होणं फार गरजेचं आहे। सगळ्यांना वाटतं की मुलगाच पाहिजे, पण काहींना वाटत असेल मुलगी पाहिजे, पण सगळ्यांच्या मनात आहे की मला मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, पण मुलीशिवाय माया नाही। असे मुलगी नसेल तर काहीच अर्थ नाही म्हणजे जीवनात। माझं स्वतः मला 2 मुलं, पण मी ते अनुभवते की मला मुलगी नाही, त्याची कमी मी खूप अनुभवते। कारण मुलीशिवाय कोणतीच गोष्ट दुखल्या खुपल्या सुद्धा कोणी विचारित नाही। मुलगी आपली काळजी घेते, दुखलं तर ती बडबड करून का होईना स्वयंपाक करते, अभ्यास बाजूला ठेवून, किंवा काहीतरी काम करते, सगळ्यांना खायला प्यायला देते। पण मुलगी नसेल तर आपली अवस्था फार बिकट होती। आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला मुलंही विचारित नाही, नवराही विचारित नाही की तुला काय पाहिजे, कारण आपण दगडाचे बनलेले आहे असं त्यांना वाटतं। आणि ते स्त्रीचा आपलं अनुभवू शकते की आपलं दुःख। तसं सुनांना अजिबात आपल्याबद्दल काही वाटत नाही, कारण त्यांना मायाच वाटत नाही। ते म्हणणार पण नाही, आई तुम्ही जेवलेत का, तुम्ही खाल्ले का। दिवसभर जरी उपाशी राहिली तर त्या तोंडाकडे सुद्धा पाहणार नाहीत। अशा प्रकारे सुना आहेत। कोणाला सुनांना राग का येईना, पण मी स्वतः अनुभवते की जशी मुलगी आईची काळजी घेते तशी सुना अजिबात घेऊ शकत नाही। ती वरवर माया आणि उपाशी निजगा, वरवर माया असते त्यांची फक्त दाखवायला, ती सुद्धा आजकालला दाखवता येत नाही त्यांना। कारण त्या मुलं म्हणतात, आई त्यांना विचार खाल्ले का, आजारी पडलं तर त्यांना हे करून दे, त्यांना शिरा करून दे, त्यांना चहा करून दे। पण मुलं सुद्धा विचार करत नाही की ही आपल्या आईला विचारते का। कारण का तर भांडणाला मूळ होतं। मुलांना आईची काळजी फक्त वरवर असते, ते खरंच काहीच मनापासून करू शकत नाही। एखादी सून चांगली असेल तर ती काळजी करू शकते, सर्व सुना सारख्या असतात असं मी नाही म्हणत, पण मुलीशिवाय माया नाही। मुलीचा जन्म हा उद्याच, मुली झाल्या तरी चालतील, भरपूर मुलं कमी पडली तरी चालतील, पण मुलगी ही फार मोलाची आहे। कारण मुली सर्व काळजी आईची घेतात, आईला काय नको काय नको ती फोनवरून सुद्धा पाहतात। आणि सासरी भांडणं करून त्या माहेरी येतात का, तर आईसाठी। आईचं दुखत असेल किंवा आईला काही प्रॉब्लेम झाला असेल तर मुलगी धावत येते, पण सुना घरात असूनही सासूला एक शब्दानेही विचारित नाही की आई तुम्ही जेवलात का, तुम्हाला काही पाहिजे का, तुमचं काही दुखतंय का, तुम्ही झोपल्या तर अजिबात नाही। तर हे मी चांगलं अनुभवते आणि ह्याचं मला इतकं वाईट वाटतं की आपल्याला देवाने एक मुलगी दिली असती तर खूप चांगलं झालं असतं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, व सर्व मुलींना माझ्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा।